हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी आहे वैजापूरची अक्षदा. तर वेलकम बॅक टू माय अनदर न्यू व्लॉग. तर आजपासून सगळे व्लॉग मराठीमध्ये येणार आहे, कारण भरपूर जणांचे कमेंट आले होते की ताई व्लॉग हा मराठीमध्ये पाहिजे. तर आजपासून सगळे व्लॉग येणार आहे मराठीमध्ये. पर्सनल व्लॉग्स जे सगळे राहतील ते सगळेच मी मराठीमध्ये काढणार आहे. तर आजही संडे आणि आज मी जाणार आहे माझ्या एका स्पेशल फ्रेंडला भेटण्यासाठी. आज पूर्ण डे मी तिच्यासोबत स्पेंड करणार आहे आणि आज आम्ही काय केलं हे बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. तर मी बोलले शीतलला की तिचं घर थोडंसं दूर आहे, तर मला सोडून दे म्हणून. तर ती मला सोडणार आहे. तर चला तर निघूया. आता माझी सगळी तयारी झालेली आहे आणि बाकीचं आवरून वगैरे मी तिच्याकडे गेल्यावरच आवरून घेईल. तर चला निघूया. माझ्या फ्रेंडचं घर दूर होतं म्हणून मला शीतलने गाडीवर मेन रोड पर्यंत सोडून दिलं होतं. मी तिला चल म्हणले होते पण तिची तब्येत खराब होती. तिथून मी रिक्षा पकडली आणि उतरले तिच्या स्टॉपला. आता मी इथं स्टॉपला उतरले. आता इथून पुढे मला पण रस्ता माहिती नाहीये, तर मी तिला कॉल लावते आणि कुठे आहे रस्ता विचारते. तर थांबा, मी 2 मिनिटं तिला कॉल लावते. तोपर्यंत तिने सांगितलं होतं की ह्या पार्क मध्ये ये म्हणून. हॅलो, कुठे आहे ग? मी दिसते का तुला? कुठे आहे? मला तू दिसत नाहीये ना. ऍक्टिवा सॉरी, जास्त मध्ये आहे का? हो थांब. हा दिसली दिसली दिसली. थांब, आले आले. चला लवकर जाऊन तिला भेटूया आता. नाही पडत. हे बघा, हीच ती माझी मैत्रीण. तिलाच आज मी भेटायला आले. हॅलो हॅलो, ये सोनाली. तर हीच ती माझी स्पेशल मैत्रीण आहे जिला मी भेटायला आले होते आता. आणि मी कॉलेजला पण सोबत आहे, प्लस आम्ही कंपनीत पण सोबत आहे. आणि एवढ्या दिवसांपासून इथं राहतोय पण कधी एकमेकींना रूमवर जाऊन भेटलो नाही. पण आज फायनली वेळ काढलाय आणि आज व्हिडिओ पण आम्ही काढणार आहे. तर आम्ही पहिले एक व्हिडिओ काढला होता. कोणता होता ग तो? आपण तो याच्यामध्ये काढला होता, जादू नाही, तो जादूचा शो बघायला गेला बाई. काय प्रकार, तोच होता ना. आले आणि हिने माझ्यासाठी आज खायला काहीतरी स्पेशल बनवलंय. चला दाखवते पुढे. नाही, आज माझ्यासाठी स्पेशल बनवलेली आहे इडली विथ काय, आलू की चटणी आणि ग्रीन चटणी शेंगदाण्याची. तर मला इडली खूप जास्त आवडते म्हणून तिने एवढी मेहनत केली आहे. तर थँक्यू सो मच सोनाली. कैसा दिख रहा है? एकदम घटिया. हम घटिया तो हमारे दोस्त भी घटिया और तू मुझसे ज्यादा घटिया. हे जास्त झालं ना. तर माझ्यासाठी केली होती इडली. आता खाऊन बघूया. आणि ह्या मॅडमचा कसं आहे, त्या फॅनला कवरच नाहीये, कुठे गेलं काय माहिती, पण तरी पण चालतोय. वेल इन गुड कंडिशन मध्ये आहे तो. चला आता टेस्ट करू. पकड ग, बोल ना ग तू पण. खाऊन तो मग. तू हे हात काढ आधी. खाऊन दाख मला. चांगलीच झाली असणार आहे वाटत तुम्हाला. मस्त छान गेली ग. त्यांना द्यायला चालली का? तू काय बनवती? मला सगळंच येतं. मग तू काय खाऊ घालती ते सांग. काय तू मला काय काय खाऊ घालती? मी का? थांब जरा. लगेच सांग लगेच. तू या, मी तू मटन खाऊ घालते. मटन का चिकन? चिकन. चिकनचं काय? चिकन रस्सा, सुक्क चिकन, काळं, कसं पाहिजे? फक्त चिकन तू घेऊन ये. बरं मी घेऊन ये. पैसे पाठवून दे. गावरान आणशील? गावरान पैसे पाठवून दे. पैसे नाही, फोन पे चालत नाही माझं. कॅश पण चालन. हे आजच करते सगळे, मला लुटायचे धंदे करता. कोण लुटतंय तुला? नाही पण इडली लय भारी झाली. हा तू पण खाऊन छान झाले. तर आता आम्ही खाऊन पिऊन मस्त व्हिडिओ काढणार आहे. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नाही का, व्हिडिओ वगैरे काढतोय, रेडी होतो, मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. असं खबर नीट करून ये. जेव्हा मेकअप करून घेऊ असं इकडं इकडं.
छानच होते ना मी नववारी मध्ये एकदम. मिलते हैं ब्रेक के बाद. तर आता आमचं खाऊन बोलून बसून सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे एका लोकेशनवर व्हिडिओ काढण्यासाठी. तर तयारी चाललेली आहे. ही शुभांगी आहे आणि ही तर फ्रेंड आहे माझी, तुम्ही बघितलंच हिला. सोनू तुझं तोंड आहे जरा भुरकं दिसतं, इकडून ये बरं. अशी आहे. थांबा तिचा मेकअप दाखवते तुम्हाला. हाय. आता जाऊ लोकेशनवर आणि तिथे जाऊन व्हिडिओ काढू. तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी माझी हेअरस्टाईल काय दिसते? हाय का ते हाय का काही हेअरस्टाईल घालायला एवढे शक्यच आहे. अशी पाहिजे, अशी जरा अदा नजाकत काही आहे का नाही निकरायला मी आहे ना. बरं आता मी जाऊन तिथं व्हिडिओ काढणार आहे ना. आमची सोनू जाऊन तिथं आहे ना पोरी पाहणार आहे ना सोने. येस आपण पोरी पाहू. आपण मला सजेशन द्या. तू पोरी पाहणार आहे. मला सजेशन द्या कोणती पोरगी चांगली. ओके ठीक आहे चला तर भेटूया आपण त्या लोकेशनला. तर आमच्या सोनूला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही पण गाडी चालवता येतात. आणि बाय द वे 4 व्हीलर मला पण चालवता येते. 2 व्हीलर तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेलीच आहे. येती नाही येत जगू दे. लोकांना वाटत येतील त्या गाडी जगू दे त्यांना. नाही ग बाई येते ग, मला असं नको बोलू. सायकल येते का ते बघा पहिले. येते बाबा. त्यांनी 2 व्हीलर गाडी मला चालवताना बघितलेली आहे ब्लॉग मध्ये पण आणि रील्स मध्ये पण. आणि 4 व्हीलर पण मी तुम्हाला चालवून दाखवल, पण जेव्हा मी माझी स्वतःची घेईल ना तेव्हाच दाखवल. येते. डोंट टेक रिस्क, जस्ट शट युअर माउथ. तर चला आता जाऊया व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओच्या लोकेशनला. तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या सोनूला 4 व्हीलर पण चालवता येते आणि आता आम्ही 4 व्हीलर मध्ये चाललेलो आहे व्हिडिओच्या लोकेशनला. हो लागलं नाही लागला परत खालून नको. हिला दरवाजा लावता येत नाही आणि गाडी चालवायची. येते ग बाई, असं नको म्हणू ग. येते ना बाबा. तर आम्ही चाललोय आता, मी शुभांगी आणि सोनाली चाललोय शूटच्या लोकेशन. शूट नाही सॉरी, रील्स काढायची लोकेशन. थांब पहिले गाड्या पाहून घे बाई, जायचंय आपल्याला लोकेशनला. नाही तसं एवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्यावरती, तू छान गाडी चालवते म्हणून. तसं आम्ही पेपरला वगैरे पण सोबत गेलेलो आहे. अरे बाई हात नको सोडू ना, असं नको करू बर का. तर चला मग जाऊया. तशी येते बर का ग मला, पण नाही का म्हणजे मी कधी असं चालवली नाही. कंटिन्यू पाहिजे ना हातात चालवण्यासाठी. क्लास शिवाय येणार नाही त्याला. तू क्लास केलेले होते का? क्लास केला मी 11-12 क्लास केला. 11-12ला. आणि संजुलीला असताना तू आणायची ना? हा आणली होती ना कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये लय हवा करायची बाबा ही पोर. हिच्याकडे 4 व्हीलर 2 व्हीलर सगळंच एकदम हवा करत यायची. 4 व्हीलर घेऊन आम्ही सगळे असंच बघत. बापरे पहिले तर कळालंच नाही बरं का 2 दिवस मुलगा आहे का मुलगी आहे म्हणून. मग नंतर म्हटलं अरे नाही पोरगीच आहे बाबा. मॅरेज सोडून दिलं. नाही ना, लाईन नाही मारला ग बाई, एवढी गरज नाही पडली. अरे लाईन मारण्याची एवढं ठीकठाक दिसतंय ना ग की पोरं लाईन मारतील म्हणून. शॉर्टकट आहे का? आम्ही आलोय आता इथं गार्डनच्या लोकेशनला आणि इथं आम्हाला फोटोशूट चालू असताना दिसतोय कोणाचं तरी. हे बघा इथं फोटोशूट चालू आहे गाईस. आणि आता आम्ही पण जाऊन 2-3 व्हिडिओ काढतो, गाडी पार्क करतो आणि व्यवस्थित पद्धतीने या पोरीने आणलंय त्याबद्दल तिचं धन्यवाद. थँक्यू तर म्हण. मी थँक्यू म्हणू का? आणलं कोणी? आणलं बाई. चला आता नाही ग, आलोय आता इथं, पार्क केली गाडी. तर चला तिकडं कुठं ब्लॉग काढण्यासाठी आलेले आहेत. कोण? जे ते ब्लॉग साठी व्हिडिओ सगळे आले का? सगळे आले. ते मला हात करताय का? कोण करत नाही ना. हे काय चालू आहे नेमकं? डान्स चालू. हो का? चला जाऊन. आम्ही गार्डनला आलो आणि तिथं बघितलं तर एक कपलचा मॅटर्निटी फोटो शूट चालू होता. तर बघून खूप छान वाटलं मला तिथं. तर तिथं मागं फोटोशूट चालू होतं ते बघून तर मला माझ्या फोटोशूटचीच आठवण आली. आणि सोनू बघा आमची किती हवेमध्ये सध्या. तर चला जाऊ पटकन काढू व्हिडिओ. लई चला झाला आता खरंच आता व्हिडिओज काढून घेऊ डायरेक्ट.
तर आमचा आता सध्या व्हिडिओ वगैरे काढून झालेला आहे आणि शुभंगीला चहा प्यायचा होता म्हणून आम्ही इथे चहा प्यायला आणि सांगितलंय सध्या 2 चहा आणि 1 वडापाव. चहा आणि वडापाव खाऊन मी जाणार आहे सरळ घरी, कारण संध्याकाळचे वाजते आता 6 आणि मला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे परत. तर आणि आम्ही इथं रॅन्डमली एका हॉटेलला थांबलेलो यार. हे वडापाव आलेला आहे, आता वडापाव खातो आम्ही. तळले नाही का ग जास्त व्यवस्थित? हे मिरची नाही खात का? हे व्यवस्थित तळलेलं नाही वाटतं, पिवळं पिवळं दिसतंय सगळं. घ्यायचंय का? चांगलं व्यवस्थित तळलेलं. चला आता खाऊया. मिरची लावायची मग वडा टाकायची. आमच्या घी लावतो आता वडा टाकायची. वडाले आता मिरची ठेवते. नको नको जास्त गरम आहे. सॉरी गंदगी बघायला भेटते पण मग ठीक आहे. अरे डोळा का पण झाकून जातो काय माहिती माझा. एवढे मोठे नाही लागत का तुला? खाल्लेच नाही. खाऊन बघ, खाऊन बघ. आता सोनाली एवढी मोठी मिरची खाणार खावर. एवढं तिखट मी नाही खाऊ शकत. खाऊन बघ, खाऊन बघ. तर आता सगळं झालंय आमचं खाऊन पिऊन शूट करून तिला भेटून आणि आता इथून पुढं ती मला सोडून देणार आहे चौकामध्ये आणि तिथून मी घरी जाणार आहे. तर असा गेला माझा आजचा दिवस आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर हिच्यासोबत माझे अजून व्हिडिओ बघायचे असतील ते पण कळवा, आम्ही नक्की अजून व्हिडिओ काढूया. तर स्टे ट्यून आणि बाय बाय.